जय भीम. मी विनोद खोब्रागडे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त मी विनोद खोब्रागडे व माझ्या संपूर्ण खोब्रागडे परिवाराकडून कोटी कोटी शुभेच्छा, मंगलकामना संपूर्ण देशवासियांना, बौद्धवासियांना आणि तमाम देशातील नागरिकांना. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस जे अहोरात्र मेहनत करून हे जे संविधान आहे हे देशाला अर्पित केलेले आहे आणि या देशाच्या अर्पित केल्यानंतर या संविधानाच्या आधारे आज संपूर्ण देशाचा कारभार चालत असतो. आर्टिकल 166 नुसार आणि 66 नुसार 77 नुसार देशाचा कारभार चालत असतो आणि 166 नुसार स्टेट गव्हर्नमेंटचा कारभार चालत असतो. आणि या संपूर्ण भारतीय संविधानामध्ये हे जे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अर्पित केलेले आहे या संविधानाच्या आधारे संपूर्ण देशाचा कारभार चालत असतो. या आर्टिकलमध्ये आर्टिकल 1 मध्ये इंडिया दॅट इज भारत यामध्ये हिंदुस्थान हा शब्द नाही आहे. तरी पण आपण बघतो अनेक वृत्तपत्रामध्ये अनेक याच्यामध्ये की दररोज हिंदुस्थान हा शब्द वापरला जातो, म्हणजे एक प्रकारे संविधानाची अवहेलना करत आहेत. तर दुसरे आर्टिकल 13 मध्ये या देशामध्ये जे जुनी रूढी परंपरामध्ये जे कायदे कानून होते ते संपूर्ण कायदे कानून बाबासाहेबांनी एका लाईनमध्ये बंद केलेले आहेत आणि नष्ट केलेले आहेत. आर्टिकल 14 मध्ये इक्वल टू बिफोर लॉ आर्टिकल 14 आहे, कायद्यापुढे सगळे समान आहेत. आर्टिकल 15 मध्ये पक्षपात भेदभाव करणे मनाई आहे. आर्टिकल 19 मध्ये बोलण्याच्या, लिहिण्याच्या, वाचण्याचा अधिकार आहेत. आर्टिकल 25 मध्ये जे प्रत्येक समाजाने आपापल्या धर्माचे स्वातंत्र्य त्यांना बहाल केलेले आहे. आर्टिकल 32 मध्ये एखाद्या व्यक्तीवर जर अन्याय अत्याचार होत असेल तर त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये न्याय मागण्याचा अधिकार आहे. आर्टिकल 51 जे नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्य आहे त्यामध्ये संविधानाचे रक्षण करणे, राष्ट्रगीताचे रक्षण करणे, राष्ट्रध्वजाचे रक्षण करणे हे सर्व अधिकार या 51 मध्ये दिलेले आहे. जल, जंगल, जमीन ही राष्ट्रीय संपत्ती आहे आणि या राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण करणे हे संपूर्ण भारतीयांचे नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्य आहे. आणि आर्टिकल 77 नुसार या देशाचा कारभार चालत असून आर्टिकल 141 नुसार हायकोर्ट, सुप्रीम कोर्टचे आदेश, जजमेंट हे संपूर्ण जे कायद्यामध्ये तरतुदीमध्ये होत असल्यामुळे या सुप्रीम कोर्टाचे आदेश, निर्देश, जजमेंट हे सुद्धा आर्टिकल 141 नुसार संपूर्ण देशातील नागरिकांना बंधनकारक आहे. आर्टिकल 226 मध्ये आपल्याला सुप्रीम कोर्ट हायकोर्टामध्ये जाता येतो. आर्टिकल 340 मध्ये ओबीसींना अधिकार बहाल केलेले आहे. आर्टिकल 341 मध्ये एसटी यांना बहाल केलेले आहे, अधिकार दिलेले आहेत. आर्टिकल 342 मध्ये एससींना बहाल केलेले आहे. आणि हे असे संपूर्ण अधिकार राईट नागरिकांचे या संपूर्ण भारतीय संविधानामध्ये दिलेले असताना सुद्धा आज आपण बघतो की या देशामध्ये या संविधानाचे अंमलबजावणी करताना दिसत नाही. आज 60-70 वर्षापासून आपण बघतो या संविधानाचे उल्लंघन होत आहे, वारंवार उल्लंघन होत आहे. या संविधानाच्या मूळ ढाच्याला कोणताही हात न लागता किंवा त्यांचा कोणताही बदल न करता करू नये असे केशवानंद भारती यांच्या जजमेंटमध्ये दिलं असताना सुद्धा आज अनेक जे खाजगी सरकारी संस्था आहेत हे खाजगीकरण होत आहेत आणि हे खूप मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे या 132व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माझी तमाम करोडो बौद्ध बांधवांना विनंती आहे, तसेच तमाम 140 करोड देशवासियांना विनंती आहे की त्यांनी या संविधानाचे लालन पालन आणि त्यांची अंमलबजावणी करावे. त्यांचे न्याय व अधिकार आणि हक्क दिलेले आहेत, या अधिकार आणि हक्काचे पालन करावे. आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला राज्यघटना दिलेली आहे, भारतीय संविधान दिलेले आहे, हे जर आपण याचे पालन जर केलं तर खऱ्या अर्थाने आपण 132वी जयंती आपण साजरी करू. असे सुद्धा एक मी या लॉर्ड बुद्ध टीव्हीच्या माध्यमातून एक छोटासा संदेश संपूर्ण देशवासियांना देऊ इच्छितो. आपण बघतो आज ही बाबासाहेबांची जयंती खेड्यापाड्यामध्येच नाही तर आज संपूर्ण महाराष्ट्रात, भारतामध्ये, जगामध्ये साजरी केली जात आहे. द सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून जे बाबासाहेबांना जे ज्ञानाचे प्रतीक म्हणून, कायदे पंडित म्हणून जे जगाने स्वीकारलेले आहे आणि अशा महापुरुषांची जयंती आज संपूर्ण जगामध्ये साजरी होत असते. आणि ती जयंती आपण
नाचून गाऊन हे ते करतात, परंतु बाबासाहेबांना डोक्यामध्ये घेण्याचे आज महत्त्व आहे. आणि ज्यांनी बाबासाहेबांना डोक्यामध्ये घेतलं त्याचे डोकं राहत नसून ते कॅम्प्युटर बनत असते, संगणक बनत असते. आणि एकदा त्यांच्या डोक्यामध्ये बाबासाहेब जर आले आणि हे जे संविधान त्यांच्या निदर्शनामध्ये आलं आणि त्यांच्या वाचण्यामध्ये आलं आणि त्यांनी जर अंमलबजावणी केली तर या भारताची दशा आणि दिशा जी आज 70 वर्षापासून झालेली आहे किंवा होत आहे हे नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. इतका मोठा पॉवरफुल या बाबासाहेबांनी आपल्याला या संविधानाच्या माध्यमातून सगळ्या नागरिकांना 140 करोड लोकांना हा अधिकार बहाल केलेले आहे. आणि त्यामुळे लाड बुद्ध या टीव्हीच्या माध्यमातून मी एक संदेश देऊ इच्छितो की यांची तुम्ही हे जे भारतीय संविधान आहे या संविधानाची अंमलबजावणी करावे, वाचन करावे, लालनपालन करावे. नाही यांचे जे नागरिकावर होत असलेल्या अन्याय अत्याचार विरुद्ध बंड करून त्यांनी आपला न्याय व हक्क अधिकार वाणीने आणि अधिकारांनी संविधानाचा आधार घेऊन करावे अशी सुद्धा मी या माध्यमातून एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त एक संदेश देऊ इच्छितो. काही प्रश्न जे बाबासाहेबांनी राजनीतिकवर केलेले होते त्यामध्ये सुद्धा या देशामध्ये 1920 पर्यंत अनेक म्हणजे वर्गवारी चालू होते, प्रांतवाद चालू होते, वर्णभेद चालू होते. त्यानंतर 1925 मध्ये RSSची स्थापना झाली. या RSSने सुद्धा 33 करोड जे देव म्हणत होते त्यांचे रक्षण पालन करण्यासाठी आणि त्यांनी मनुस्मृतीची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले होते आणि आजही त्यांना पुढच्या याच्यामध्ये 125 वर्षे होत आहेत. आणि याच्यावर सुद्धा बाबासाहेबांनी थोडंसं भाष्य केलेले आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये त्यावेळी खूप काही पेच निर्माण झालेले होते आणि ते जिवंत ठेवण्यासाठी भारतीय आणि ते कार्यरत असले म्हणजे ते भारतीय संविधान हे जिवंत ठेवण्यासाठी आपण सर्वांनी यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे सुद्धा या निमित्ताने मी एक थोडा संदेश देऊ इच्छितो. जल जे बाबासाहेबांनी सांगितलेले होते की 20/7/1942 ते 26/29/1946 पर्यंत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे मंत्रिमंडळामध्ये होते त्यावेळेसुद्धा त्यांनी अनेक यामध्ये जलसंधारणचे, जलपरिवहनचे, विद्युतचे मोठमोठे प्रोजेक्ट त्यांनी निर्माण केलेले होते. त्याच्यामध्ये जे म्हणजे नदीघाट होत्या, नदीघाटाची परियोजना होती. ते परियोजनामध्ये सुद्धा त्यांनी दामोदर नदी, सोन नदी, महानदी, हिराकुंड, कोसी, चंबल, दख्खन अशा नद्यांच्या त्यांनी म्हणजे एकत्रीकरण करून असे प्रोजेक्ट म्हणजे परियोजनासुद्धा बाबासाहेबांनी आणलेली होती. याच्यामध्ये जे हिंदू कोड बिल होतं, हिंदू कोड बिलसुद्धा लागून होते. 15 ऑगस्ट 1947ला जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे महिला होत्या त्यांना जे अधिकार नव्हते, त्यांना बरोबरीच्या राजकीयामध्ये अधिकार नव्हते, राजकीय क्षेत्रामध्ये नव्हते, आर्थिक क्षेत्रामध्ये नव्हते. आणि असे अधिकार नसल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल संसदमध्ये आणलेले होते. आणि हिंदू कोड बिल आणल्यानंतर ते हिंदू कोड बिलाचे सुद्धा त्या काळच्या मंत्रिमंडळाने नाकारले. आणि 1951 मध्ये मग बाबासाहेबांनी जेव्हा हिंदू कोड बिल पास नाही झाल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे, मंत्रिमंडळाचा राजीनामासुद्धा दिलेले आहे. अनेक OBC स्त्रियासुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरावर गोटेमार केला आहे आणि त्या हिंदू कोड बिलालासुद्धा त्यांनी विरोध दर्शवला होता, परंतु त्यांना कळत नव्हतं की हे हिंदू कोड बिल आपल्यासाठीच आहे. आणि एवढं असतानासुद्धा त्यावेळी बाबासाहेबांच्या विरोधात अशा भूमिका बजावण्यात आल्या. आणि त्यामुळे हे जे हिंदू कोड बिल नाईलाजाने बाबासाहेबांना पास न झाल्यामुळे मंत्रिमंडळाचा राजीनामा देण्यात आले. आणि एक असे मंत्रिमंडळातले आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते की त्यांनी हिंदू कोड बिल पास न झाल्यामुळे महिलांचे त्यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. आज आपण देशामध्ये बघतो अनेक आमदार, खासदार, मंत्र्यावर अनेक फौजदारी गुन्हे दाखल होतात, अनेक काही होतात, तरी पण ते साधं आपला राजीनामा आमदारचा देऊ शकत नाही, खासदारचा देऊ शकत नाही आणि मंत्रिमंडळ तर दुरुस्त असते. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल पास न झाल्यामुळे त्यांनी त्या हिंदू कोड बिलाच्या पास न केल्यामुळे मंत्रिमंडळाचा राजीनामा दिलेला आहे. आणि बाबासाहेब मंत्रिमंडळाचा राजीनामा दिल्यानंतर 1956 मध्ये मग
त्याच नेहरू सरकारने हिंदू कोड बिल लागू केलेले आहे आणि ते हिंदू कोड बिलामुळे आज सगळ्या महिलांना त्यांच्या पित्याच्या संपत्तीमध्ये बरोबरीचा हक्क मिळत आहे, त्यांना सगळा न्याय व हक्क मिळत आहे। हे सर्व जर काही मिळत असेल तर हे सर्व त्या हिंदू कोड बिलची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे। अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या बाबतीमध्ये हे दिलेलं आहे। त्यानंतर परत म्हणजे जे सामाजिक अनेक जे महात्मा ज्योतिबा फुले आणि सामाजिक संस्था यांच्यासाठी सुद्धा चळवळीसाठी बाबासाहेबांनी काही योजना त्यावेळी दिलं होतं। बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यांना कधी बघितलं नाही असे हे आमचे भगवान बुद्ध यांच्या विचारांना प्रेरित होऊन यांना गुरु मानलेले आहे। आमचे ज्योतिबा फुले ज्यांनी त्या काळामध्ये शिक्षणासाठी दारं उघडी केले, अशांना डॉक्टर बाबासाहेबांनी पाहिलं नाही, बघितलं नाही, तरी पण त्यांनासुद्धा बाबासाहेबांनी गुरु मानलेले आहे। आणि ह्या दोन्ही महापुरुषांना गुरु मानून बाबासाहेबांनी त्यांचे जे महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे शिक्षणासाठी जे चळवळ उभी केली होती आणि न्याय व हक्क आमच्या सामान्य नागरिकांना दिलं, त्यासाठी सुद्धा त्यांनी या माध्यमातून बाबासाहेबांनी या संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण देशवासियांना शिक्षणाची दारे खुले करून दिलेली आहे। आणि अशा प्रकारे बाबासाहेबांनी यांच्या महात्मा फुले यांचासुद्धा सन्मान केलेले आहे। आणि त्यानंतर पुणे करार आहे। पुणे करारामध्ये जे बाबासाहेबांनी गोलमेज परिषदमध्ये जाऊन जे आपल्याला न्याय व हक्क मिळवून आणलेले होते आणि ते न्याय व हक्क मिळवून आणल्यानंतर महात्मा गांधीजींनी ते न्याय व हक्क राखीव संघ मिळू नये म्हणून त्यांनी जे येवला इथे जे त्यांनी उपोषण केले होते, 21 दिवसाचे उपोषण केले होते आणि त्या उपोषण केल्यामुळे बाबासाहेबांनी नाईलाजाने म्हणजे मनात इच्छा नसताना सुद्धा त्यांनी त्या पुणे करारावर सही केली आणि त्या गांधीच्या प्राण वाचवले। आणि त्यामुळे आमचे जे अधिकार आणि राईट आहे तिथे सुद्धा ते हिरावून घेण्यात आले। देशामध्ये पहिल्यांदा असं काही घडलं असेल की एखाद्या अस्पृश्य समाजाला जर न्याय व अधिकार मिळत असेल ना, त्यांच्या न्याय व अधिकारासाठी एखादी दुसरा महापुरुष जर उपोषण करत असेल, त्यांचे हक्क हिरावून घेत असेल तर ही खूप मोठी शोकांतिका होती। तरी पण बाबासाहेबांनी त्या वेळी जर त्यांनी सही केली नसती पुणे करारावर तर महात्मा गांधीजीचा प्राण गेला असता आणि त्यांचा जर प्राण गेला असता तर देशामध्ये अनेक आमच्या ज्या अस्पृश्य समाजांच्या झोपडपट्टी जे काही असतील घरदारं ते जाळल्या गेली असते। म्हणून या सर्व बाबीचा विचार करून बाबासाहेबांनी तो पुणे करारावर सही केली आणि आपले काही अधिकार त्याच्यामध्ये गेलेले आहेत। अशा प्रकारे बाबासाहेबांनी सुद्धा त्याच्यामध्ये त्या पुणे करारावर सही करून महात्मा गांधीजीचा प्राण वाचवलेले आहे। त्यानंतर बाबासाहेबांनी राजकीय चळवळ उभी केलेली आहे। राजकीय चळवळीमध्ये काही बाबासाहेबांनी जे धम्माचा प्रचार आणि प्रसार करायचे असेल तर बुद्ध यांनी धम्म हा ग्रंथ समाजाला दिलेले आहे। राजकीय चळवळ करायची असेल तर द रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली होती। त्या काळामध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून अनेक आमदार खासदार बाबासाहेबांनी निवडून आणलेले होते। आणि त्यानंतर जर आपल्या समाजावर कोणता अन्याय अत्याचार होत असेल तर समता सैनिक दलाची स्थापना बाबासाहेबांनी केली होती। अशा प्रकारे समाजाचे रक्षण करण्यासाठी समता सैनिक दलाची स्थापना केली। धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ आपल्या समाजाला दिलेले आहे। आणि राजकीयमध्ये आपल्याला जर काही करायचे असेल तर द रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचीसुद्धा बाबासाहेबांनी या माध्यमातून राजकीय लढा उभा केलेला होता। अशा प्रकारे राजकीय याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक आपली बाजू मजबूत करून दिलेली होती। परंतु आपण विचित्र म्हणजे अलग अलग विभागले गेल्यामुळे हा सुद्धा आपण राजकीय याच्यामध्ये आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात न्याय व हक्क मिळत नाही आहे। जे राखीव मतदारसंघ होते त्या राखीव मतदारसंघातून जे काही आपले लोक निवडून जात असतात, आमदार खासदार मंत्री होत असतात, ते सुद्धा आपल्या समाजाविषयी बोलत नाही, काम करत नाही। आणि त्याच्यामुळे ते सुद्धा आता असं कधी कधी वाटते का जे राखीव मतदारसंघामध्ये निवडून गेलेले सुद्धा म्हणजे काही उपयोग होत नाही समाजासाठी, हे सुद्धा एक मोठी शोकांतिका आहे। त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षेचा कार्यक्रम आयोजित नागपूरला केलेले आहे। 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षा नागपूरला दिली। नागपूर हे स्थळ का निवडलं
कारण नागपूर हे भारताचं मध्य केंद्रबिंदू आहे. इथे नाग लोक राहत होते. नाग नदी आजही तिथे आहे. आणि हा सर्व बाबीचा विचार करून प्रथम बाबासाहेबांनी मुंबईला धर्मांतराची घोषणा केली होती. परंतु मग नंतर माधवराव गोडबोले यांच्या अनेक परिश्रमाने आणि त्यांच्या माध्यमातून मग इथे 14 ऑक्टोबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एट ए टाईम 9 लाख म्हणजे 14 ऑक्टोबर 1956ला प्रथम बाबासाहेबांनी चंद्रमणी भंतेजी यांच्या हस्ते प्रथम त्यांनी धम्मदीक्षा घेतली आणि दुसऱ्या दिवशी 15 ऑक्टोबरला 9 लाख लोकांना त्यांनी धम्मदीक्षा दिलेली आहे. आणि अशा प्रकारे या देशामध्ये एक धम्मक्रांतीसुद्धा बाबासाहेबांनी एक केले की जे रक्ताचा एक थेंबसुद्धा न सांडवता या जगामध्ये देशामध्ये एक धम्मक्रांती करून दाखवलेली आहे. आणि 9 लाख लोकांना एट ए टाईम त्यांनी धम्माची दीक्षा दिलेली आहे. आम्ही हिंदू धर्मामध्ये जन्मलो नाही पण मी हिंदू धर्मात मरणार नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घोषणा केली आणि ती घोषणा 21 वर्षांनी त्यांनी खरी करून दाखवली आणि आम्हाला बुद्धाच्या झोळीमध्ये टाकले आहे. आणि तेव्हापासून आज आम्ही बौद्ध म्हणून आम्ही स्वतःला मानतो. परंतु जे आजही आमच्या जे एस सी कॅटेगरीमध्ये जे काही समाज येतो तो जवळपास 60 समाज त्या एस सी कॅटेगरीमध्ये येतात. आणि ही जी बाबासाहेबांची जयंती आहे ही ते आहे जसे बौद्ध समाज आज उत्साहाने साजरी करतात तसे बाकीच्या समाजसुद्धा करायला पाहिजे. कारण त्यांनीसुद्धा यांचा आर्थिक लाभ घेत असतात. OBC समाज घेत असतात. ST समाज घेत असतात. संपूर्ण समाज आज संविधानाच्या माध्यमातून जे बाबासाहेबांचे आर्थिक लाभ घेत असतात. मात्र हे जे जयंती आहे हे संपूर्ण समाजाने एकत्र येऊन करायला पाहिजे. यांच्या पूर्ण या जयंतीच्या निमित्ताने या संविधानाचं वाचन करायला पाहिजे, लालन करायला पाहिजे, मनन करायला पाहिजे, चिंतन करायला पाहिजे आणि आपले अधिकार व कर्तव्य काय आहे, आपल्यावर अन्याय अत्याचार होत असेल तर त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे हे सुद्धा या संविधानामध्ये सगळे राईट दिले असल्यामुळे मी या लॉर्ड बुद्ध TVच्या माध्यमातून तमाम 140 करोड देशवासियांना सांगू इच्छितो की तुम्ही गाजा हे ते बाबासाहेबांची तशी जयंती असल्यामुळे आणि संपूर्ण देशामध्ये साजरी करत असल्यामुळे ज्यांनी ज्यांच्या परीने करायचे आहे ते करू शकता. परंतु जर तरुण वर्गाने आज या संविधानाचे वाचन केले आणि त्याच्यामध्ये त्यांचे राईट जे दिलेले आहेत, अधिकार व कर्तव्य दिलेले आहे याचे जर त्यांनी पालन केले आणि त्याचे जर त्यांनी जाब विचारला, सरकारला जाब विचारला की आमच्या अधिकाराचं काय, आमच्या न्यायाचं काय, आमच्या नोकरीचं काय, आमच्या पोटापाण्याचं काय, असं जर त्यांनी प्रश्न सरकारला जर विचारलं असते आजपर्यंत तर त्यांनासुद्धा आज एवढी बेकारी, सुशिक्षित बेकारी वाढली नसती. हे सुद्धा एक मी या माध्यमातून सांगू इच्छितो. दुसरी गोष्ट जे आपल्या देशामध्ये जे आता जे काही चालू आहे, अनेक जे सरकारी संस्था आहेत ते खाजगीकरणमध्ये गेलेले आहेत, खाजगीकरण झालेले आहेत आणि होत आहेत आणि त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार यांना न्याय व हक्क मिळत नाही आहे आणि ते त्याच्यापासून वंचित झालेले आहे. काही खाजगी कंपन्या ज्या येतात तर त्या काही तात्पुरत्या त्यांना नोकरी देतात आणि नंतर 1-2 वर्षांनी त्यांना पुन्हा काढून टाकत आहेत. असे अनेक प्रकरण, अनेक लोक व्यथित होऊन जेव्हा माझ्याकडे येत असतात आणि सांगत असतात त्यावेळी मी सुद्धा एक व्यथित होत असतो. कारण मी सुद्धा एक गव्हर्मेंट सर्वंट असल्यामुळे हे सर्व बघून जे त्यांना न्याय व हक्क मिळालेले आहे आणि या संविधानाने त्यांना जो राईट दिलेला आहे त्याच्यापासून ते सुद्धा वंचित झालेले आहे. आज आपण बघतो की आज देश अडचणीत आहे, संविधान अडचणीत आहे. संविधानाच्या एकही याला म्हणजे प्रथम पृष्ठाला काही धक्का न लावता सुद्धा सरकारने अनेक कायदे कानून बनवून अनेक खाजगीकरण केलेले आहे. अनेक प्रकारे खाजगीकरणाच्या नावाने त्या कंपन्यांच्या नावाने आज त्यांच्या घशामध्ये सरकारी प्रॉपर्टी टाकलेली आहे. एकीकडे देशाची राष्ट्रीय संपत्तीची चोरी होत आहे, दुसरीकडे राष्ट्रीय संपत्ती त्यांच्या घशामध्ये टाकत आहे, तर तिसरीकडे आमचे जे धार्मिक स्थळ आहे हे सुद्धा आज अडचणीत आलेले आहे. तुम्ही पाहू शकता की जेव्हा आमचे बुद्धगया जे आजही काही पंड्या लोकांच्या ताब्यामध्ये आहे, कितीतरी वर्षापासून ताब्यामध्ये आहे. आपण दुसऱ्याच्या मंदिरावर आपण ताबा कधी करू शकत नाही. आज तुम्ही तिरुपती पहा, शेगावचं पहा, कुठले पहा, ज्यांचे हिंदू धर्मियांचे जे मंदिर आहेत, कब्रस्तान आहे, जे काही असेल ख्रिश्चन देवालय वगैरे,
यांच्या त्यांच्या लोकांचे ताबे असतात आणि आमच्या बुद्धगया येथे आमच्या लोकांचा ताबा राहायला पाहिजे, परंतु आमच्या बुद्धगयेच्या ठिकाणी जर पंडे लोकांचा ताबा असेल तर ही किती मोठी शोकांतिका आहे देशामध्ये. हा सुद्धा एक या माध्यमातून विचार आणि चिंतन मनन करण्याचा हा एक प्रश्न आहे. दुसरा एक आमच्या ज्या अंबाझरीचा तलाव जो 350 एकरचा तो नागपूरच्या अंबाझरी तलाव होता, त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या 20 एकरमध्ये स्मारक होतं. ते सुद्धा काही आता सरकारने खाजगी कंपनीच्या माध्यमातून त्या तलावाला बगीचा दाखवून एका दिवशी नोटीस देऊन त्याच दिवशी फेरफार करून ते खाजगी कंपनीच्या घशामध्ये टाकलेले आहे. बाबासाहेबांचे स्मारकसुद्धा पाडून टाकलेले आहे आणि आपण इतके बुद्धिजीवी लोक राहून आपण त्याच्यावर काही करू शकत नाही. आज मोर्चे आंदोलनाशिवाय काही करू शकत नाही. ही सुद्धा एक खूप मोठी शोकांतिका आहे. तिकडे आमच्या भीमा कोरेगाव आहे. भीमा कोरेगावचा जो विजयस्तंभ आहे तो जवळपास 9.5 एकरमध्ये विजयस्तंभ आहे. त्याचा सर्वे नंबर 1033 नंबर आहे आणि असा सर्वे नंबर 1033मध्ये विजयस्तंभाकडे असताना त्याची विजयस्तंभ हा नोंद करायला पाहिजे महसूल प्रशासनाने, पण त्यांनी विजयस्तंभाकडे करून तिथेसुद्धा हा संघर्ष चालू आहे. म्हणजे आमची जागा आम्हालासुद्धा मिळत नाही आहे. दुसरे लोक त्यांच्यामध्ये ताबा वहिवाट करून आहेत आणि ह्या माध्यमातून आपणसुद्धा समाज बांधवांनी या भारतीय संविधानाचा आधार घेऊन कायद्याचा आधार घेऊन ती जागासुद्धा विजयस्तंभाची कशी आपल्या नावाने होईल याकडे सुद्धा म्हणजे लक्ष केलं पाहिजे. आम्ही हे सर्व महसूलच्या कर्मचारी असल्यामुळे आणि हे संपूर्ण डॉक्युमेंट सातबारासह माझ्याकडे उपलब्ध असल्यामुळे मी मागील अनेक दिवसापासून याचा पाठपुरावा करत आहे. अंबाझरीचा तलाव जो आहे तो सर्वे नंबर 1/1/1 मध्ये असताना तिथे बगीचा दाखवून तलाव आजे ऑन द स्पॉट तलाव असताना बगीचा दाखवून ती जागा गरुड कंपनीला देऊन तिथला स्मारक बुलडोजर लावून बाबासाहेबांच्या पाडलेलं आहे. आणि एकीकडे आमचे हे धार्मिक स्थळं अडचणीत आलेले आहे, दुसरीकडे आमचे एक दीक्षाभूमी आहे. हे संपूर्ण जगामध्ये बाबासाहेबांनी दीक्षा दिल्यामुळे ते संपूर्ण जगामध्ये फेमस झाल्यामुळे आणि प्रसिद्ध असल्यामुळे जेव्हा मी आता काही दिवसापूर्वी 2-3 दिवसापूर्वी हा जो सातबारा बघितला तर त्या सातबाऱ्यावरसुद्धा झुडपी जंगल नजूल सरकार असा नोंद केलेली आहे. जेव्हा 68 वर्षापासून जेव्हा तिथे आज धम्मदीक्षा कार्यक्रम होऊन तिथे ते दीक्षाभूमी आमच्या नावाने, म्हणजे ही किती मोठी शोकांतिका आहे. म्हणजे ज्या अर्थी इथल्या आमच्या कार्यकर्ते जे आहेत तिथले त्यांनी ही पाठपुरावा करायला पाहिजे होते, नावाने सातबारा मालकी हक्कानं करायला पाहिजे होते. त्या दीक्षाभूमीच्या मौजा लेंड्री सर्वे नंबर 221/222/2 असा नंबर आहे आणि नंबर असताना असा सर्वे नंबर असताना आणि ते 3.77 एकर जागा, म्हणजे ॲक्च्युली ते 14 एकरच्या पलीकडे जागा होती त्या दीक्षाभूमी समारंभाच्या वेळी. मात्र तिथेही अतिक्रमण होऊन आज ती जागा जवळपास 9.5 एकरची जागा आहे, शिल्लक आहे आणि ती जागासुद्धा आपल्या नावाने नसल्यामुळे आज एवढ्या मोठ्या आमच्या जे कर्मभूमी आहे, जे क्रांतीभूमी आहे, जे प्रेरणाभूमी आहे, जे ऊर्जाभूमी आहे, हे आमची दीक्षाभूमीसुद्धा आज अडचणीत येण्याचा संभव नाकारता येत नाही. आणि याच्यावरसुद्धा मी एक चिंतन मनन करीत आहे आणि मी माझ्या समाज बांधवांनासुद्धा हे सातबारासह हे सर्व सांगितलेले आहे. कारण 2020मध्ये तिथल्या तहसीलदार नागपूर यांनी ती भूमीवर झुडपी जंगल नावाने करण्यासाठी आदेश दिलेले आहे. तिथल्या तलाट्यांनी तो फेरफार क्रमांक 5038/1/6/2020ला ते नोंद घेतलेली आहे. काही आमच्या लोकांनी मला एक प्रश्न विचारला होता की साहेबांनी ते तर सिटी सर्वे नंबरमध्ये असेल. मी म्हटलं सिटी सर्वे नंबरमध्ये आलं तर सातबारा बंद होत असतो. जेव्हा सातबारा आजही चालू आहे आणि त्या सातबाऱ्यावर आजही तहसीलदार ADO जेव्हा त्याच्यावर ऑर्डर करत आहे, म्हणजेच तो सातबारा चालू असल्यामुळे सिटी सर्वे नंबर याला होत नाही लागू. ज्यावेळी सिटी सर्वे नंबर लागू होईल तेव्हा त्या तलाठीकडलं रेकॉर्ड पूर्ण तिथं जात असतो. म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख अधिनियम 1971च्या कलम 3, 5, 7 आणि 29 नुसार हा महसूल प्रशासनाचं काम होतं की जे काही त्या सातबाऱ्यावर दिसत असेल, दीक्षाभूमी होती, हे ते होती, त्यांची नोंद त्यांनी करायला पाहिजे होती. परंतु त्यांनीसुद्धा जनतेचे लोकसेवक राहून, जनतेचे नौकर राहून त्यांनीसुद्धा त्या आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केलेले आहे. 68 वर्षापासून त्यांनी ते सातबारा दीक्षाभूमीच्या नावाने नाही केलेलं आहे. ही सुद्धा एक खूप मोठी शोकांतिका आहे आणि हे सर्व सामाजिक प्रश्न असल्यामुळे, म्हणजे एकीकडे सरकार जे आमच्या राष्ट्रीय संपत्ती आहे, जे राष्ट्रीय रेल्वे होती ते रेल्वे हे करून टाकलेले आहे, विकलेले आहे, विमान गेलेले आहे, LIC केलेली आहे, बँक हे झालेले आहे आणि काही असं शिल्लक ठेवलेलं नाही 1-2 जर विभाग सोडलं तर. आणि एकीकडे खाजगीकरणाच्या नावाने ते कंपनीच्या घशात टाकत आहेत, सरकारी जमिनी आज त्या कंपनीच्या घशात टाकत आहेत आणि एकीकडे आमचे हे जे धार्मिक स्थळं आहेत हे सुद्धा आज अडचणीमध्ये आलेले आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण ह्या संपूर्ण समाज, बौद्ध समाज एकत्र येऊन
याचा विचार करायला पाहिजे, चिंतन करायला पाहिजे आणि मंथन करायला पाहिजे. आणि मी या लाड बुद्ध टी व्हीच्या माध्यमातून संपूर्ण 140 करोड लोक देशवासियांना हा एक संदेश देऊ इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या 132व्या जयंती निमित्त आपण निव्वळ जयंती साजरी करणे हा आपला उद्देश नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेले आहे हे डोक्यामध्ये घेणे, डोक्यामध्ये घेऊन त्यांची अंमलबजावणी करणे. भारतीय संविधानानुसार आपण कायदेशीर मार्गाचा अवलंब करून कुठेही आपण आंदोलन, मोर्चे, जाळपोळ, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान न करता या संविधानाच्या माध्यमातून आपण न्याय मागू शकतो, हक्क मागू शकतो, आपल्या जे धार्मिक स्थळ आहे ते सुरक्षित करू शकतो. कारण ह्या प्रकरणामध्ये जर शासन दोषी असेल आणि कर्मचारी महसूल अधिकारी जर दोषी असेल तर हे न्यायालय एकमेव असं ठिकाण आहे की जिथं आपल्याला न्याय मागायचं ठिकाण म्हणजे हे न्यायालय असते. आणि न्यायालयामध्ये आपण हे कायदेशीर याच्यामध्ये दाद मागू शकतो. आणि आपण या जयंतीच्या निमित्ताने येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीच्या निमित्ताने आज लाडबुद्ध टी व्ही चॅनल यांनी जी माझी एक छोटीशी वेळेवर मुलाखत घेतल्यामुळे आणि वेळेवर मुलाखत घेऊन मी आता हे थोडंसं कायद्याचा अभ्यासक असल्यामुळे मी माझ्या भाषेमध्ये आणि काही अभ्यासाच्या माध्यमातून हा छोटासा एक विषय मी या समाजापुढे ठेवत आहे आणि ठेवलेले आहे. तरी माझी या लाडबुद्धच्या टी व्हीच्या माध्यमातून जे तमाम 140 करोड लोक जे म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून, व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून आणि ऑनलाईनच्या माध्यमातून जे बघणारे आहेत त्यांनी यांच्यापासून काहीतरी बोध घ्यावा. मी स्वतः एक सक्षम कर्मचारी असल्यामुळे आणि अनेक कंपन्यावर मी त्यांच्यावर FIR दाखल करून बँड वाजवल्यामुळे, अनेक अधिकाऱ्यावर बँड वाजवल्यामुळे, त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्यामुळे एक महाराष्ट्रातच नाही तर मी संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध असलेला एक तलाठी विनोद खोब्रागडे, दबंग तलाठी म्हणून आज फेमस असल्यामुळे माझ्या नावानं आज पूर्ण व्हॉट्सअप, फेसबुक व प्रत्येक ठिकाणी जात असल्यामुळे या लॉर्ड बुद्ध टी व्हीच्या माध्यमातून आज मी लाईव्ह जे जनतेपर्यंत पोहोचणार आहे आणि माझी व्यथा मी आज समाजापुढे सांगितलेली आहे. कुणालाही जर भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये जर अडचण आली असेल किंवा येणार तर त्यांनी माझा मोबाईल नंबर 98 50 38 24 26 आहे. पुन्हा मी एकदा सांगत आहे, माझा मोबाईल नंबर 98 50 38 24 26 आहे. जर कुणाला काही कायदेशीर मदत लागली किंवा कुणाला काही अडचण निर्माण झाली तर त्यांनी मला फोन करू शकतात, मला विचारू शकतात आणि मी त्यांच्यासाठी लाडबुद्ध टी व्हीच्या माध्यमातून 24 तास तत्पर राहणार आहे, त्यांना सेवा देणार आहे. अशी माझी सेवा चालूच आहे आणि आता माझी अशी पुन्हा समाजसेवा चालू आहे. मी मागील 25 वर्षापासून मी माझे सामाजिक काम करत आहे. माझी ड्युटी सांभाळून हे मी सामाजिक काम करत आहे आणि हे सर्व कामे करून मी स्वतः कोर्टामध्ये पिटिशन दाखल करून स्वतः मी आर्ग्युमेंट करत असल्यामुळे आणि अनेक प्रकरणामध्ये मी न्याय मिळवून घेतल्यामुळे मी हे सर्व अधिकारवाणीने लाडबुद्ध टी व्हीच्या माध्यमातून हे संपूर्ण 132व्या जे द सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हे मी संपूर्ण कथन आणि माझी व्यथा मांडलेली आहे. आज एक जे ज्वलंत विषय जे आज संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतामध्ये जे चालू आहे आणि जो विषय मी जो काढलेला आहे त्या विषयावर मी या लाडबुद्ध टी व्हीच्या माध्यमातून एक संदेश देऊ इच्छितो की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर जे दीक्षा दिलं आणि ते दीक्षा दिल्यानंतर ती जवळपास 14 एकरच्या वर जागा होती. ते गावाचं नाव मौजा लेंड्रा आहे. त्याचा सर्वे नंबर 221/222/2 आहे. ती जवळपास 14 एकरच्या वर जागा असल्यामुळे माधवराव गोडबोले यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर जे दीक्षा देण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता त्यापूर्वी तिथे जागेची कमतरता असल्यामुळे बाबासाहेबांनी तर सांगून दिलं होतं त्यांना की मी नागपूरला घेणार आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर मग ते अंकुश मट्टे नावाचे व्यक्ती होते, त्यांनी 5 एकर जागा मी देतो म्हणून त्यांनी मागणी केली, देतो म्हणून बाबासाहेबांना सांगितलं. आणि त्यांच्यानंतर ती जागा ते शेतीची असल्यामुळे आणि तिथे बाबासाहेबांनी सांगितलं की मी जर तिथं आलो तर माझी त्या स्टेजपर्यंत येण्याची व्यवस्था झाली पाहिजे असं सांगितल्यामुळे ती पाणी वगैरे येऊ शकते आणि ते बाबासाहेबांना तिथं जाण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो, लोकांना राहण्यास अडथळा होऊ शकतो म्हणून ती जागा त्यांनी नाकारली. आणि माधवराव गोडबोले यांनी ते जवळपासची जागा जी अंबाझरीच्या जवळपास होती ती जागा सर्वे नंबर
221/1 ही सरकारी जागा असल्यामुळे त्या जागेची त्यांनी निवड केली. ती जागा जे तत्कालीन महसूल मंत्री होते मध्य प्रदेशचे मंडलिक भगवंतराव मंडलिक यांना त्यांनी मागणी केली आणि मंडलिकने सुद्धा एका शब्दाने ते दीक्षाभूमीसाठी जागा दिली. मात्र 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेबांनी दीक्षा दिल्यानंतर 15 ऑक्टोबर 1956ला 9 लाख जवळपास अनुयायांना बाबासाहेबांनी दीक्षा दिल्यानंतर आज 68 वर्ष होत आहे. त्या जागेची नोंद अजूनही 7/12 रेकॉर्डवर झालेली नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. जे आमचे स्मारक समितीचे जे तिथले पदाधिकारी आहे त्यांच्या ही बाब का निदर्शन आली नाही आजपर्यंत, किंवा त्यांनी ती लोकांच्या निदर्शनात का आणून दिली नाही, हा एक खूप मोठा प्रश्न होता. आणि जेव्हा मी परवाला हा 7/12 घेतला असता, 1 एप्रिलला 7/12 घेतला असता, या 7/12 जेव्हा नजूल सरकार झुडपी जंगल अशी जेव्हा नोंद मला दिसली आणि नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट या नावाने जेव्हा 7/12 दिसला आणि याची नोंद तिथल्या तलाठ्यांनी मान्य तहसीलदार नागपूर यांच्या आदेशाने फेरफार क्रमांक 3038 दिनांक 1/6/2020 मध्ये ते नोंद करण्यात आली आता लिसनमध्ये, तेव्हा मी हे वैचित्र झालं की ज्या अर्थी तिथं दीक्षाभूमी असताना, एवढं मोठं प्रसिद्ध स्थळ असताना आणि पूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण जगामध्ये ते आज प्रेक्षणीय स्थळ म्हणून असताना, दीक्षाभूमी एक प्रेरणाभूमी असताना, क्रांतीभूमी असताना, ऊर्जाभूमी असताना, एवढं माहिती असताना सुद्धा तिथल्या आमच्या ज्या काही पदाधिकारी आहेत त्यांनी नोंद केली नाही. महसूल प्रशासनाने नोंद केली नाही. जेव्हा महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख अधिनियम 1971च्या कलम 3, 5, 6, 7, 9 आणि 32, 29 नुसार त्यांनी ते नोंद करायला पाहिजे होती दीक्षाभूमीची, परंतु त्यांनी सुद्धा नोंद केली नाही. आणि त्यांनी आता तिथं झुडपी जंगलाची नोंद केलेली आहे. ही एक किती मोठी शोकांतिका आहे आणि ही बघून मी व्यथित झालो. कारण यापूर्वी त्यांच्याच बाजूला असलेला अंबाझरी तलाव आहे. अंबाझरी तलाव 350 एकर आहे. 350 एकरमध्ये 20 एकर याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होतं आणि ते स्मारक महानगरपालिकेने बाबासाहेबांचा सन्मान करून 6.5 लाख रुपये जवळपास खर्च करून 50-60 वर्षापूर्वी ते स्मारक बांधून दिलेले आहे. तरी पण त्या स्मारकाची नोंद नव्हती आणि स्मारकाची नोंद नसल्यामुळे तिथेसुद्धा हे आमच्या महसूल प्रशासनाने त्या अंबाझरीचा सर्वे नंबर हे तुम्ही पाहू शकता 1/1 आहे. हे 350 एकर जागा आहे. ते सुद्धा नजूल सरकार आहे आणि नजूल सरकार असताना महाराष्ट्र शासनाने 1 रुपया लीज व त्या गरुड कंपनीला दिले आहे आणि त्या गरुड कंपनीने आज तिथले 20 एकरातलं स्मारक बाबासाहेबांच्या बुलडोजर लावून पाडून टाकलेले आहे. आणि आमचे तिथे नागपूरला मागील 70-75 दिवसापासून आंदोलन मोर्चे चालू आहे, समाज बांधव करत आहे. आणि एकीकडे ती जागासुद्धा जेव्हा फेरफार बघितलं असता आम्ही, फेरफार क्रमांक 2556 हा फेरफार क्रमांक आहे. 2/5/20ला त्यांनी नोटीस दिलेली आहे आणि 2/5/20ला त्यांनी पास केलेले आहे. महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये असा कुठेही कायदा नाही आहे की एखाद्या प्रकरणामध्ये जर एखाद्या व्यक्तीला नोटीस दिलं असता, त्याला जमीन महसूलच्या अधिनियम 1959च्या कलम 152 नुसार नोटीस दिलं असता, त्या नोटीसमध्ये लिहिलेलं आहे की 15 दिवसात जर कोणाची आक्षेप नसेल तर तुम्ही सांगू शकता आणि आक्षेप घेऊ शकता. परंतु यांनी एका दिवसामध्ये पास करून ही गरुड कंपनीला दिलेली आहे आणि त्या गरुड कंपनीने पाडून टाकलेली आहे. आता या गरुड कंपनीचा जो आहे जिचकार, श्रीकांत जिचकार हा त्यांच्या हे आहे, ते तुम्ही पाहू शकता. त्यांनी आज प्रश्न केला आहे की तुमच्या तिथं बाबासाहेबाचं स्मारक होतं नावानं, हे पुरावा काय आहे म्हणे. आता प्रश्न पडला असा की पुरावा काय, म्हणजे यांनी आतापर्यंत 50-60 वर्षापासून महसूल प्रशासनाने त्या स्मारकाची नोंद का नाही केली, हा एक मोठा गंभीर प्रश्न आहे. आणि यांनी स्मारकाची नोंद न केल्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्या तलाव असताना, हे तुम्ही पाहू शकता, हा 7/12 तलाव असताना त्यांनी बगीचा दाखवलेला आहे आणि बगीचा दाखवून आजही तिथं तलाव आहे. बगीचा दाखवून अशा प्रकारे त्यांनी हे संपूर्ण 350 एकरच्या जागेच्या त्या खाजगी कंपनीला दिलेले आहे आणि ते सुद्धा जागा आज त्या खाजगीकरणाला देऊन हडप केलेली आहे शासनाच्या दोन्ही सरकारच्या माध्यमातून. कारण याची आजी माझी दोन्ही सरकार तेवढेच जबाबदार आहे. एकाने त्यांना परवानगी दिली तर दुसऱ्याने पाडण्याची परवानगी दिली. अशा प्रकारे या दोन्ही सरकारने इथे कटकारस्थान करून संगनमत करून एवढं मोठं स्मारक पाडलेले आहे. आणि आमचे काही पदाधिकारी त्या संघटनेमध्ये पक्षामध्ये असल्यामुळे हे फक्त एक लोकांना दाखवण्यापुरते हे काम करत आहेत. म्हणजे मोर्चा आंदोलन ॲक्च्युली यांच्या विरुद्ध PL दाखल करायला पाहिजे होती.
रीट पिटिशन दाखल करायला पाहिजे होती, क्रिमिनल पिटिशन दाखल करायला पाहिजे होती हायकोर्टामध्ये, परंतु या एकानेही केली नाही. शेवटी मी व्यथित होऊन वरोऱ्याच्या इथे जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये 156(3) मी पिटिशन दाखल केली. तिथल्या डिस्ट्रिक्ट लोअर कोर्टाने हात वर केला, खोब्रागडे हे ॲट्रॉसिटीचे केस असल्यामुळे मला अधिकार नाही म्हणून डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये पाठवलं. डिस्ट्रिक्ट कोर्टाने आता त्यांना तहसीलदार, एसडीओ, कलेक्टर, कमिशनर, सेक्रेटरी, मंत्र्यांना नोटीस दिलं आहे. अनेक अधिकारी तिथं हजर झाले आहे. पहिल्यांदा त्यांनी सरकारी वकिलाची मागणी केली. मी त्याला कडाडून विरोध केलं आणि कोर्टाने त्यांची मागणी नाकारली आणि त्यांना खाजगी वकील घेऊन तिथं आज वरोऱ्याच्या न्यायालयामध्ये आरोपी म्हणून आले मागच्या तारखेला. आता 13 तारखेला सुनावणी आहे. यापूर्वी लाटबुद्ध टीव्हीच्या माध्यमातून ही बातमी त्यांनी कलेक्ट करून वरोऱ्याच्या न्यायालयामध्ये येऊन कलेक्ट करून ही दाखवली होती आणि तरी पण आमच्या समाज बांधव अजूनही जागा झालेली नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. तरी मी या पुन्हा लाटबुद्ध टीव्हीच्या माध्यमातून आज संपूर्ण देशातील 140 करोड लोकांना एक थोडा मेसेज देऊ इच्छितो की यांनी हा पूर्ण प्रश्न लावून धरावा, कारण हा साधा प्रश्न नाही आहे. आज आमच्या एवढा मोठा स्मारक गेलेले आहे, स्मारक पाडलेले आहे, अंबाझरीचे स्मारक पाडलेले आहे, दीक्षाभूमी अडचणीत आलेली आहे. तिकडे जे पेरणामध्ये जे विजयस्तंभ आहे, 1 जानेवारी 1818 जे भीमा कोरेगावचे हे युद्ध झालेले आहे आणि त्या युद्धामध्ये 500 महार बटालियननी 28,000 पेशव्यांचे जे कत्लेआम केलेली आहे आणि तो जगप्रसिद्ध इतिहास आहे. इंग्रज सरकारने तिथे विजयस्तंभ करून ठेवलेले आहे आणि त्या विजयस्तंभाला यांच्या महार बटालियनचे नावं दिलेले आहे आणि तो बटालियन म्हणजे जो विजयस्तंभ आहे पेरणा गावामध्ये सर्वे नंबर 1033 हे तुम्ही पाहू शकता. पेरणा गाव 1033 सर्वे नंबर जवळपास 9.5 एकरमध्ये विजयस्तंभ असताना तिथल्या तलाठी महसूल अधिकारी यांनी विजयस्तंभ नोंद न करता विजयस्तंभाकडे असा त्यांनी इशारा केलेला आहे आणि हे सातबाऱ्यावर सुद्धा तसं लिहिलं आहे विजयस्तंभाकडे. आणि मालक इथे एकीकडे विजयस्तंभाकडे अशी नोंद केलेली आहे आणि दुसरीकडे पेरे पत्रकामध्ये विहीर आहे, बाजरी आहे, मक्का आहे, पपई आहे अशी नोंद केलेली आहे. आणि ही जे तिथले काही मुरमाडकर म्हणून होते, माडवतकर यांच्या मालकी हक्क सांगण्याचा त्यांनी महसूल प्रशासनाने प्रयत्न केलेले आहे. ते सुद्धा ते न्यायालयीन लढाई तिथे दिवाणी चालू आहे, परंतु ही दिवाणीची असतानासुद्धा ही फौजदारी प्रक्रिया आहे. कारण एवढ्या मोठी चूक महसूल प्रशासन कशी काय करू शकतो आणि एवढी मोठी जागा आज आपल्याला एवढ्या मोठ्या 200 वर्षापासूनसुद्धा आपल्या ताब्यात मिळत नाही. त्यामुळे अनेक तिथेसुद्धा लाखो लोक आमचे अनुयायी विजयस्तंभाला 1 जानेवारीला मानवंदना देण्यासाठी जातात, परंतु त्यांच्यासुद्धा ही बाब लक्षात का आली नाही किंवा का येत नाही किंवा आली नसल्यामुळे मी महसूलच्या एक तलाठी असल्यामुळे आणि हे सर्व प्रकार मी सातबारा हे काढून त्यांचे फेरफार पाहून त्यांना मी हे समाजाचा जागृत करण्यासाठी लाटबुद्ध टीव्हीच्या माध्यमातून हे संपूर्ण पुरावे भीमा कोरेगावच्या संदर्भात, हे जे लेंडरी प्रकरण आहे म्हणजे दीक्षाभूमी नागपूरच्या प्रकरणामध्ये, हे दुसरं अंबाझरीच्या प्रकरणामध्ये जे नजूल सरकार असतानासुद्धा तिथे बगीचा दाखवून, तलाव असताना बगीचा दाखवून ते सुद्धा 350 एकर जागा त्या गरुड कंपनीचे जे जेचकार आहे यांच्या स्वाधीन केलेले आहे. अशा प्रकारे यांनी हे केलेले आहे. असाच प्रकार वरोऱ्यामध्ये सुद्धा 20 वर्षापूर्वी आम्ही इथे जे जत्रा मैदान आहे सर्वे नंबर 1 तिथे बुद्धभूमी नावाची तिथे आमच्या काही पंचशील मंडळाचे लोक 30-40 वर्षापासून तिथे कार्यक्रम करत होते. त्यांनी तिथे वॉल कंपाऊंड केलं होतं आणि वॉल कंपाऊंड केल्यानंतर नगर परिषदच्या मालकी हक्क नसतानासुद्धा बुलडोजर लावून नगर परिषदनं ते पाडून टाकलेलं होतं. अनेक आमचे तिथे नुकसान केलं होतं. नंतर 2003 मी जेव्हा इथे तलाठी म्हणून वरोरा शहरामध्ये आलो असताना जेव्हा मी हे पाहिलं आणि बघितल्यानंतर मी व्यथित झालो. हा सर्वे नंबर आहे 12 बटे, ज्यांची 40 एकर जमीन आहे त्याच्यापैकी 30 एकर जागा आम्ही नगर परिषदेला दिलं, 1 एकर जागा हे आम्ही कब्रस्तानला दिलं, त्यांनी 12 बटे 1 केलं आणि उर्वरित जागेमध्ये 5 एकरमध्ये बुद्धभूमी असल्यामुळे तिथले कार्यक्रम होत असल्यामुळे एकाही समाज बांधवांनी त्याच्यामध्ये अर्ज करण्यास किंवा पाठपुरावा करण्यास म्हणजे मी तलाठी असतानासुद्धा विनंती करूनही न दिल्यामुळे मी स्वतः तलाठी म्हणून माझ्या अधिकार आणि कर्तव्य असल्यामुळे, आणि ते अधिकार आणि कर्तव्य कोणतं आहे तर मी आता ते सांगितले आहे की जमीन महसूल अधिकार अभिलेख अधिनियम 1971च्या कलम 29 नुसार व 3, 5, 6 नुसार त्यांना ज्या सातबाऱ्यामध्ये जे काही दिसत असेल ते लिहिण्याचा राईट असल्यामुळे, तलाट्यांना अधिकार असल्यामुळे मी या बुद्धभूमीची नोंद हे तुम्ही पाहू शकता
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बहुउद्देशीय पंचशील मंडळ यांचे 2 एकर जागेवर ताबा आहे अशी मी नोंद केल्यामुळे आणि ही नोंद 2002मध्ये 3मध्ये केल्यामुळे ती नोंद आजही कायम असल्यामुळे ज्या नगर परिषदेने आमचे ते वॉल कंपाऊंड त्या काळामध्ये पाडलं होतं बुलडोजर लावून, त्याच महानगरपालिकेने आज तिथे करोडो रुपये लावून वॉल कंपाऊंड तयार करून दिलेले आहे. भवनाचं काम सुरू आहे. अशा प्रकारे सातबाऱ्यावर मालकी हक्क असणे आवश्यक असते आणि निवड आपण कार्यक्रम घेतो आणि कार्यक्रम घेऊन आपण मालकी हक्कासाठी काही करत नाही. आता हे एवढं मोठं उदाहरण मी तुम्हाला दीक्षाभूमीचं दिलेलं आहे, अंबाझरीचं दिलेले आहे, भीमा कोरेगाव विजयस्तंभाचं दिलेले आहे आणि हे सर्व मी स्वतः बुद्धभूमीच्या नावाने वोर्यामध्ये ही जागा नावाने सातबारा करून दिल्यामुळे मी हे संपूर्ण अधिकार वाणीने बोलत असतो, सांगत असतो की जर इथं होऊ शकते, नागपूरला का नाही होऊ शकलं, नागपूरला दीक्षाभूमी नावाने का चढू शकली नाही, अंबाझरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक का चढू शकले नाही. कारण आपल्या समाज बांधवांना या भारतीय संविधानातील जे राईट दिलेले आहे त्यांचे अधिकार आणि कर्तव्य काय हे कळले नसल्यामुळे त्यांना आपण या देशाचे नागरिक आहोत. जसं हे बाबासाहेबांनी इथं दिलं आहे, वी द पीपल ऑफ इंडिया, पहिलेच प्रेमलमध्ये दिलं की आम्ही भारताचे लोक, म्हणजे एका लाईनमध्ये हे जेव्हा बाबासाहेबांनी दिले आहे की आम्ही भारतीय लोक, म्हणजे हे जेव्हा संविधान देशाला अर्पण करायचं होतं त्यावेळी अनेक हिंदू समाजातील लोकांनी मागणी केलं की ईश्वराच्या नावाने हे संविधान अर्पित करा. काही मुस्लिमांनी मागणी केलं की अल्लाच्या नावाने करा. बायबलचे काही ख्रिश्चनाचे लोक आले बायबलच्या नावाने करा. परंतु बाबासाहेबांनी सर्वांचे ऐकलं आणि शेवटी आपल्या मताने केलं आणि हे लोकांना अर्पित केलेलं आहे संविधान. देशातला असा एकमेव महापुरुष असेल की एवढं मोठं पुस्तक लिहून 2 वर्ष 11 महिने 17 दिवस अहोरात्र मेहनत करून रक्ताचं पाणी करून जे संविधान देशाला दिलेलं आहे आणि ते देशाला संविधान नागरिकांना अर्पित केले आहे. मात्र या नागरिकांना या संविधानाचं म्हणजे त्यांच्या वाचन नसल्यामुळे, त्यांची अंमलबजावणी करत नसल्यामुळे, राष्ट्रीय जल जंगल जमीन ही राष्ट्रीय संपत्ती असल्यामुळे त्यांना माहिती नाही. अजूनही काही लोक भ्रमामध्ये आहेत की जे नागपूरला प्रकार घडला दीक्षाभूमीच्या संदर्भात आणि जे अंबाझरीच्या संदर्भात, जे भीमा कोरेगावच्या संदर्भामध्ये हे ज्युडिशियल तिथं येत असताना ते मला प्रश्न विचारत होते, विनोद खोब्रागडे तुम्ही वरोऱ्यामध्ये कसे काय गुन्हे दाखल करता आहे? हा तर प्रश्न नागपूरचा आहे. कोणी म्हणतात या भीमा कोरेगावच्या तो पुण्याचा आहे, पेरण्याचा. त्यांना माझ्या या लॉर्ड बुद्ध टी.व्हीच्या माध्यमातून एवढं सांगणे आहे की तुम्ही या देशाचे जागृत नागरिक आहेत. आर्टिकल 51C नुसार जल जंगल जमीन ही राष्ट्रीय संपत्ती आहे आणि राष्ट्रीय संपत्ती असल्यामुळे भारतीय संविधानाचे रक्षण करणे, राष्ट्रगीताचे रक्षण करणे, राष्ट्रध्वजाचे रक्षण करणे हे संपूर्ण भारतीय नागरिकांच्या अधिकार आणि कर्तव्य आहे. आणि कुठेही देशामध्ये जर अन्याय अत्याचार होत असेल ना, राष्ट्रीय संपत्तीची जर चोरी होत असेल किंवा त्यांची कायदेशीर त्यांची विल्हेवाट लावत असेल कोणी सरकार, तर प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे. एव्हिडन्स ॲक्ट भारतीय पुरावा कायदा 1872च्या सेक्शन 65B मध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आलेली बातमी ही पुरावा होत असते. पेपरला आलेली बातमी हे कलम 81 नुसार पुरावा होत असते. आणि हे जे कागदपत्री जे सातबाऱ्यावर ज्या नोंदी असतात ह्या 91 मध्ये पुरावा होत असते. आणि हे संपूर्ण पुरावे घेऊन कोणताही व्यक्ती आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये संबंधितावर गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रार देऊ शकतो. त्याने जर तक्रार नाही घेतली तर CRPC कलम 156(3) मध्ये मॅजिस्ट्रेट घेऊ शकतो. अशा प्रकारे हे कायद्यात तरतूद आहे. तुम्ही प्रथम पोलिसांना तक्रार द्या. पोलीस जर ऐकत नसेल तर HDPO साहेबांना तक्रार द्या. HDPO साहेबांना सांगा की तुम्ही CRPC कलम 154(3) नुसार तुम्ही डायरेक्शन द्या. ते जर ऐकत नसेल तर SP साहेबाला द्या. SP साहेबाला सुद्धा सांगा की 156(3) CRPC तुम्ही त्या ठाणेदाराला डायरेक्शन द्या. आणि 154(3) मध्ये डायरेक्शन देऊनही जर तो ठाणेदार संबंधित ऐकत नसेल, काम करत नसेल आणि एखाद्या अन्याय अत्याचार होत असेल आणि त्यांना न्याय मिळत नसेल तर तुम्ही 10 रुपयाची तिकीट लावून जवळच्या मॅजिस्ट्रेट कोर्ट विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी यांच्याकडे अर्ज करू शकता. आणि अर्ज करून तुम्ही संबंधित गुन्हे दाखल करू शकता, न्याय मागू शकता. एवढा साधा आणि सिंपल हा कायदा आहे. परंतु या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या भारतामध्ये 99% लोक करत नाही. वकील लोक मंडळी सांगत नाही. नागरिकांना यांच्या अधिकारांनी कर्तव्य माहीत नाही. त्यामुळे या देशामध्ये अनेक ठिकाणी रोज अन्याय अत्याचार आपल्या लोकांवर होत आहे आणि चालू आहे, दररोज चालू आहे. तर या लॉर्ड बुद्धच्या टी.व्हीच्या माध्यमातून हा सुद्धा एक संदेश म्हणजे प्रत्येक नागरिकांच्या अधिकार आणि कर्तव्य काय आहे आणि संविधानाने कितना राईट दिलेला आहे हे सुद्धा या येणाऱ्या 132व्या
जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लाडबुद्ध टी व्हीच्या माध्यमातून संपूर्ण देशवासियांना फेसबुकच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, ट्विटरच्या माध्यमातून, लाईव्ह माध्यमातून हा जावे आणि लोक जागृत व्हावे. कारण जागृत लोक झाले तरच आपली लोकशाही टिकेल. एवढाच संदेश मी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीच्या निमित्ताने देतो. थँक्यू. जय भीम, जय भारत, जय संविधान.